गुड आफ्टरनून विद्यार्थ्यांनो. चला, अभ्यास करताय ना? रोजच्या रोज अभ्यास करायचा आहे. शुद्ध लेखन लिहिताय का सगळे? रोज 5 वळी शुद्ध लेखन लिहायचं आहे. तुम्ही कोणत्याही पुस्तकातलं लिहा, एखादी गोष्ट लिहा, पण रोजच्या रोज तुम्ही शुद्ध लेखन लिहिणं गरजेचं आहे. आणि हे तुमच्यासाठी आहे, हे माझ्यासाठी नाही किंवा आईबाबांसाठी नाही, तर तुमचं अक्षर छान होण्यासाठी तुम्ही रोज शुद्ध लेखन लिहायचं आहे. आणि रोजचा अभ्यास रोजच करायचा. असं नाही की आता आजचा अभ्यास आपण उद्या करू, परवा करू, तसं करायचं नाही. चला, आता आपण भूगोलचा 5वा धडा, काळाची समज, हे बघणार आहोत. पान नंबर 30. काढलं का सगळ्यांनी पुस्तक? आता मी धडा शिकवते, तुम्ही धड्याकडे लक्ष द्यायचं. आता काळ म्हणजे काय बरं? कोणते कोणते काळ आहेत? भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. जो घडून गेला तो भूतकाळ, हो की नाही? म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी 2रीत होतात, तो भूतकाळ झाला. तुम्ही आता 3रीत आहात, तो वर्तमानकाळ. आणि आता तुम्ही 4थीत जाणार, तो कोणता काळ झाला? भविष्यकाळ झाला. आज सोमवार आहे, आज हा वर्तमानकाळ दाखवतो. उद्या माझा वाढदिवस आहे, उद्या हा शब्द भविष्यकाळ दाखवतो. काल आजीने मला गोष्ट सांगितली, काल हा शब्द भूतकाळ दाखवतो, हो की नाही? मग काळ समजण्यासाठी दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, शाळेचे वेळापत्रक इत्यादीचा उपयोग होतो. बघा, आता सांगा पाहू, हे काय आहे? दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणत्या कोणत्या कामासाठी करतो माहिती आहे का तुम्हाला? हे तुम्ही होमवर्कमध्ये लिहून काढायचं. दिनदर्शिकेचे पान तुम्ही केव्हा आणि का बदलता? दिनदर्शिकेतील अंक आपल्याला काय सांगतात? समजतील का या 3 प्रश्नांची उत्तरं? आणि ते तुम्ही लिहून काढायचे. चला, आता पुढचं आहे, माहीत आहे का तुम्हाला? बघा मुलांनो, इतिहास विषयाचा अभ्यास करताना काळ समजून घेणे गरजेचे असते. एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदताना काही वेळेस जुन्या मूर्ती, नाणी, खापराचे तुकडे इत्यादी काही वस्तू सापडतात. मोठे मोठे दगड असतात, वेगवेगळ्या कलरचे असतात ते, हो की नाही? या वस्तू कोणत्या काळातील आहे त्याचा अभ्यास केला जातो. अशा अभ्यासातून त्या वस्तूचा काळ समजतो. समजलं का मग तुम्हाला कोणते कोणते काळ आहे? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ. आता इतिहास विषयाचा अभ्यास, मग इतिहास कोणत्या काळातला झाला सांगता येईल तुम्हाला? भूतकाळातला, बरोबर. बघा, आजचे वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी जुने होते, परंतु एखादी गोष्ट आठवली नाही तर आपण पुन्हा जुनी वर्तमानपत्रे शोधून त्यातून पाहिजे असलेली माहिती मिळवतो. म्हणजेच आजचे वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारे महत्त्वाचे साधन बनणार असते. समजलं का तुम्हाला? आता पुढचं बघा, सांगा पाहू. काळ मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा अभ्यास करावा लागतो? बघा, काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन करताना सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष अशा प्रकारे करतो. असा काळ आपणास मोजता येतो. घटिकापात्र, घड्याळ, दिनदर्शिका ही काळ मोजण्याची साधने आहेत. बघा, पूर्वी काळ मोजण्यासाठी घटिकापात्राचा उपयोग करायचा. हे चित्रात तुम्हाला दिसतंय की नाही, लाल कलरचं, तर ते घटिकापात्र. तर ते कसं असायचं? तर एक मोठं भांडं असायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जायचं आणि त्याच्यामध्ये छोटं भांडं. तर जसजशी वेळ, जसं आपण घड्याळामध्ये बघतो 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, तसं या घटिकापात्रामध्ये जे छोटं भांडं असायचं त्याच्यामध्ये पाणी भरलं जायचं. हलवून 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 मग त्या लोकांना बरोबर कळायचं, आता 10 वाजले, आता 11 वाजले, आता 12 वाजले. त्याला घटिकापात्र म्हणतात. तसंच वाळूचं घड्याळ. आता वाळूचं घड्याळ कसं होतं? तर 14व्या शतकात युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला. त्यात एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेली काचेची 2 भांडे असत. त्या भांड्यांना एका भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यात जाऊ शकेल अशी छिद्र असत.
एका भांड्यात बारीक कोरडी वाळू घालून त्या भांड्याच्या छिद्रावाटे ती सर्व वाळू एका तासात खालच्या भांड्यात पडेल अशी रचना केलेली असते. सर्व वाळू खालच्या भांड्यात पडल्याबरोबर लगेच घड्याळ उलटे केले जाते. अशा तऱ्हेने 1 तासाचा कालखंड मोजण्यात येत असे. ही घड्याळे भारतात सुद्धा वापरण्यात येत होती. समजलं तुम्हाला घटिका पात्र कसं आणि वाळूचं घड्याळ कसं? आणि हे दिनदर्शिका तर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही अजूनसुद्धा त्याचा उपयोग करता. बरोबर आहे की नाही? बघा आता करून बघायचं. आता हे मी तुम्हाला घरी सांगणार आहे करायला बरं का. बघा काय आहे, भूतकाळातील आणि वर्तमान काळातील छायाचित्र खाली दिलेल्या चौकटीत चिटकवायची. भविष्यकाळाच्या चौकटीत तुम्ही 20 वर्षानंतर कसे असाल याचं कल्पनाचित्र काढायचं. आता हे तुमच्या लक्षात येईल. बघा पाहिलं आहे का, इथे 3 चौकटी दिलेल्या आहेत. मी लहानपणी असा होतो म्हणजे तो कोणता झाला? भूतकाळ झाला. मी सध्या असा आहे, तुम्ही आता 3रीत आहात म्हणजे तो कोणता काळ झाला? वर्तमान काळ झाला. आणि मी 20 वर्षानंतर असा दिसेन, त्याचं कल्पनाचित्र काढायचं. म्हणजे तुम्ही कसे दिसाल? हो की नाही? तुम्ही मोठे होताल, मोठे मोठे पॅन्ट शर्ट घालताल, हो की नाही? म्हणजे तुम्ही 20 वर्षानंतर असे दिसाल. तर इथे तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये जर तुमच्याकडे जुने तुमचा लहानपणीचा फोटो असेल, आत्ताचा फोटो असेल, तर हे 2 फोटो काढायचे, चिटकवायचे. आणि 20 वर्षानंतर तुम्ही कसे दिसाल, तर तुम्ही जरी पेन्सिलने त्याचं चित्र काढलं तरी तुमच्या लक्षात येईल की आपण कसे दिसत असू ते. समजलं का तुम्हाला हा धडा? चला आता पुढचं काढा. सांगा पाहू. आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने का पाडतो? तर व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडत असतो. उदाहरणार्थ आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या या शब्दाचा उपयोग करताना आपण नकळत मनातल्या मनात काळ मोजत असतो. बघा तुम्ही शाळेत येत होतात, कोणता काळ झाला? भूतकाळ. तुम्ही आता घरी आहात, कोणता काळ झाला? वर्तमान काळ. आणि तुम्ही शाळेत येणार आहात, कोणता काळ झाला? भविष्यकाळ. समजलं मग हे तुम्हाला? बघा आपण काय शिकलो. व्यवहाराच्या सोयीसाठी आपण काळाचे भाग पाडतो. आत्ता, थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर असे शब्द वापरताना आपण नकळत काळ मोजत असतो. काळ समजण्यासाठी घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो. काळाचे विभाजन करताना सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष असे भाग करतात. आठवडा म्हणजे 8 दिवसांचा, पंधरवडा म्हणजे 15 दिवसाचा, महिना म्हणजे 1 महिना 1 ते 31 तारखेपर्यंत, वर्ष पूर्ण 12 महिने. हे माहिती की नाही तुम्हाला? हे झाले काळाचे विभाजन, म्हणजे काळाचे भाग झाले हे वेगवेगळे. जुन्या वस्तू किंवा इमारती, नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे किंवा परिसरातील ऐतिहासिक वास्तूंमुळे काळाची समज येते. गावाचा, परिसराचा इतिहास समजण्यास मदत होते. समजला का मुलांनो धडा तुम्हाला? काळाची समज हा धडा आपण आता शिकलेलो आहोत. आता हा धडा तुम्ही पूर्ण वाचायचा, त्याच्यामध्ये काय आहे ते बघायचं. त्याच्यानंतर सांगा पाहू हे 3 प्रश्न लिहायचे. घटिका पात्र, वाळूचे घड्याळ, दिनदर्शिका याचं चित्र काढायचं. आणि भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ याच्यामध्ये तुम्ही फोटो लावायचे. एवढं समजलं तुम्हाला? बघा आता स्वाध्याय. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. काळ मोजण्याची साधने कोणती? काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो? दुसरा प्रश्न आहे, जोड्या लावा. बघा, जो घडून गेला तो, जो चालू आहे तो आणि जो येणार आहे तो, हे तुम्ही जोड्या लावायच्या आहेत. आणि याची उत्तरं मी तुम्हाला उद्या देते. समजला धडा? आता धडा वाचायचा आहे बरं का. आणि मला आईबाबांकडनं समजतं बरोबर की तुम्ही धडा वाचला की नाही. आई लगेच मला फोन करून सांगते. त्याच्यामुळे तुम्ही धडा शिकवला
की लगेच धडा वाचायचा आणि त्याचा स्वाध्याय सोडवायचा प्रयत्न करायचा. समजलं?